जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालय राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या आजच्या बैठकीमध्ये तब्बल 38 महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। कोणते ते निर्णय आहेत आणि या निर्णयाचा फायदा सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना, राज्यातील जनतेला कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालय राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये तब्बल 38 निर्णय घेण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये कोतवालांच्या मानधनामध्ये 10% वाढ करण्यात आलेली आहे। ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन तसंच प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। याचबरोबर ग्रॅज्युएटीची मर्यादा जी आहे ती 14 लाखावरून 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे। सोबतच ग्रामविकास विभागामार्फत जे जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी आहेत 2005 पूर्वी ज्यांची नियुक्ती आहे आणि जाहिरात 2005 पूर्वीची आहे अशांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय देखील निर्गमित झालेला आहे। अशा पद्धतीचे 38 असे महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। स्क्रीनवर आपण स्क्रीन पॉज करून हे निर्णय वाचू शकताय। सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून 20 लाख करण्यात आलेली आहे। अनुसूचित जाती, नवबोध शेतकऱ्यांसाठी कृषी व स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवण्यात आलेले आहेत। असे अतिशय महत्त्वपूर्ण असे 38 निर्णय घेण्यात आलेले आहे। होमगार्डांच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ केलेली आहे आणि 40,000 होमगार्डना याचा लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीचे 38 अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी होती, महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।